वारकरी संप्रदाय जी आसा ही केवळ महाराष्ट्रात अशी ना, गोंयांत सुद्धा आसा आनी आमी सगळेच जाण इन्वॉल्व आसात. परत पंढरपूर वचपाक मेळटलें काय कितें, माऊलीची परत भेट मेळटली काय कितें, ही सदोदीत चिंता आसताली. आनी म्हणून वेगवेगळ्या गांवां भितर मेळपाक वता त्यामुळे संबंध गोंयचे ज्या वेळाचेर हे आमचे वारकरी वयता आसतले. पण तुम्ही ज्या तरेन सगळेच जाण मिळून ज्या तरेन उत्साहान वयतात, रथ जे आसा ते उत्साहान सगळे मन करतात, ही आसात, हेंकां आमी सहाय्यता दिवंक जाय. आणि ही सहाय्यता आमी दिता म्हणजे आमी विरासत, आमच्या देशाची जी विरासत पुरातन जी आसा हे सगळे आमी विसरपाक जायना. आमी कितलो विकास करूनी, येणाऱ्या वर्सांनी आमी ह्या जगातली नंबर 1 ताकद जाल्ले 2047 हे सगळे जातले. पण हे सगळे जाता आसतना सुद्धा आमचो कल्चर जो आसा, आमची विरासत जी आसा ती आमी विसरपाक जायना. आणि म्हणून हे जर करतले आसत जाल्यार ती भावना निर्माण अशी पडटा. आणि ती माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या भितर आसा. आणि त्यामुळे आज या सगळ्या जाणांक हांगा एकत्र हाडपाचें काम तांच्यांनी हे केल्लें आसा. आणि त्यामुळे दिंडी उत्सव आसतले, बाकीचे सगळे गोष्टी जे आसात हे सगळे चालू आसतना सुद्धा हो गोंय फुडें वचपाक जाय. म्हणून त्यांचो ध्यास जो आसा हो सदोदीत हो ध्यास फुडें व्हरता आसतना तांकांय दिसता की आपल्या माध्यमांतल्यान आपण जर त्या खुर्चेर बसलेलो आसत जाल्यार म्हजी जबाबदारी आसा. आपण हो गोंय सांबाळटा आसतना, गोंयचो विकास करता आसतना त्या गोंयच्या लोकांक जी परंपरा जी आसा ती परंपरा आमी फुडें व्हरपाक जाय. आणि ही परंपरा फुडें व्हरता आसतना सुद्धा आपल्याक जी गोष्ट करपाक जाय ती आपण करतलो हे तांच्यांनी केलें. आणि म्हणून आज खूप बरें दिसता. तुम्ही गोंय भरल्या वेगवेगळ्या भागातल्या दोंडी हाच्या भितर वारकरी मंडळ जे आसा सगळे येवना. 100 जाण वयता आसत जाल्यार 50 जाण आयले आसतले. पण सगळ्याच जाणांनी एक बऱ्या तरेची भावना घालत केल्या वेळार तांच्यांनी तकलेन आयलें की आमचे वारकरी वयतात तांकां ती त्रास जावं जायना, तेंची ही गोष्ट जावं जाय, ही गोष्ट जावं जाय. आणि त्यामुळे तांकां दिशिल्लें आसा तांच्यांनी ते मुद्दाम विथीन 8 days वयता कोणें सांगलें इतल्या फास्ट केल्या काय म्हण. एखादें करपाचें जर आसत जाल्यार ते कितल्या फास्ट जावपाक शकता हे एक बरें उदाहरण आसा. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हांव माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करता आसतनाच आमचे मंत्री बाब रमेश तवडकर हांच्या खात्यांतल्या जी स्कीम जाता त्यांचे अभिनंदन करता. आणि तुम्ही सगळे वारकरी बंधू आणि भगिनी तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. तुम्ही सगळ्यांनी ही वारी जी आसा त्या बऱ्या तरेन पूर्ण करची, गोंयाच्या बऱ्याक लागून तुम्ही सगळ्यांनी मागणी करची, गोंय आमचे फुडें वचचें म्हणून देवा कडेन मागणी करची. आणि इतलेंच सांगता आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता, माननीय मुख्यमंत्र्याक धन्यवाद दिता आणि म्हजे उलोवप थांबयता. धन्यवाद देव. रामकृष्ण हरी सर, खूप खूप धन्यवाद या सुंदर अशा विचारांबद्दल. गोवा सरकारचा हा खरोखर अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असा उपक्रम आहे. वारकरी संप्रदाय ही गोव्याची एक समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा. ही परंपरा अधिक बळकट व्हावी, वारकरी मंडळांना वारीसाठी प्रोत्साहन मिळावं आणि संतांचे उदात्त असे विचार समाजामध्ये व्यापकपणे पोहोचावेत या उदात्त हेतूने नोंदणीकृत वारकरी मंडळांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोवा सरकारतर्फे घेण्यात आलाय. आणि माननीय कला संस्कृती मंत्र्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन या सगळ्यामध्ये लाभलेलं आहे. विकास आणि विरासत आताच सर बोलून गेले, तर ज्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलंय ते कला संस्कृती मंत्री डॉक्टर रमेशजी तवडकर हे आपले विचार मांडतील. रामकृष्ण हरी. आज कला आणि सांस्कृतिक खात्याच्या माध्यमांतल्यान वारकरी मंडळाक मदत करप हे सहायता दिवप अशा प्रकारची योजना आज आम्ही शुभारंभ करतात. आजच्या या समारंभाक आमचे मध्ये गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे उपस्थित असतात. तसेच आत्ता ज्यांचे संबोधन झाले असे आमचे राज्यसभेचे खासदार के सदानंद भाई आमचे वेळार असतात. तसेच आपले उपमुख्यमंत्री आणि या आमच्या कला अकादमीचे चेअरमॅन बाबू खवळेकर असतात. तसेच GFDCचे व्हाईस चेअरमॅन आमचे दाकू मडकेकर असतात. आमच्या खात्याचे संचालक विवेक नाईक, आमचे उपसंचालक बाबा आनंद कवठणकर, आम्ही सगळे मोठ्या संख्येने जमलेले वारकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या समारंभाक ह्या योजनेची शुभारंभ करत असताना म्हाका खूप आनंद जाता. इतल्या खातीरच की ही योजना म्हज्या कालखंडा भितर, म्हणजे हांव आमदार मंत्री जालो, मंत्री जातकच ती करपाची संधी मेळ्ळी. आणि ती संधी म्हाका माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी दिली, म्हणून हांव तांचे आभार व्यक्त करता.
कारण आमकां एक गजाल लक्षांत धरात आनी आमी अनेक वेळाचेर आमी उलयतात की ज्या मनशाक म्हणजे कल्चर ना, संस्कृती ना, म्हणजे कल्चर ना, तो मनीस सोंपता, ताजे अंत आमकां लक्षांत येता. ज्या गांवाक कल्चर ना तो गांव सोंपता. ज्या राज्याक कल्चरच ना, म्हणजे कल्चर ताणें सोडलें आसा जर जाता शेवटचो ताजो अंत आसाच. हे आमी वाचनात आनी हे पुर्वापार आमचो इतिहास आमी समजून घेता तेन्ना लक्षांत येता. पण बऱ्याच वेळाचेर आमी कळटा पूण वळना. पण तातूंत अपवाद जो आसा तो वारकरी संप्रदाय. म्हाका दिसता ही प्रथा जी जो प्रकार जो आसा वारकरी संप्रदायाचो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राक आशिल्लो. कमी अदीक प्रमाणात गोंयांत आमी वताले पण इतल्या मोठ्या प्रमाणात वचनाशिल्ले. पण सादारणशे म्हाका म्हायती जी खबर आसा त्या प्रमाण 2009 जे आसा न्ही पयलो वारकरी जी आसा न्ही गेली म्हणजे मुळगांव ह्या भागांतल्यान नॉर्थांतल्यान गेली आणि त्या नंतरांतल्यान ती प्रथा आणि तो सगळ्यांनी मानून घेतलो. आणि आज जवळ जवळ आमचे कडेन 36 मंडळां रजिस्टर जाल्ली आसा. आणि किंबहुना म्हाका दिसता जी काय रजिस्टर जाली नासतली पण तेय वत आसतले. पण लागीं सादारणशे आतां म्हळ्यार रजिस्ट्रेशन 3700 लोक आमचे रजिस्टर जाल्ले आसा. पण म्हजे म्हायती आसा 5000 पेक्षा चड लोक वता. आणि मदे मदे वचपी जे लोक अशे जर जायत न्ही सादारण गोंयभरांतल्यान 10,000 लोक जे आसा न्ही की पंढरपुराक वता. ही सादारणशे एक म्हणजे लिखीत अशे नोंदणी पण अंदाज असो. आणि तातूंतल्यान लक्षांत येता की विठू माऊलीच्या दर्शना खातीर आमी जेन्ना वता म्हणजे एक आमी सगळ्यांक आमी मानून वता. सगळ्यांत गरीब लोकांचो सामान्य मनशाचो देव कोण आसा जर जायत जाल्यार विठ्ठल रखुमाई. आणि त्यामुळे तो एक भाव सद्भाव जो आसा वो आमी मनात दवरून जो आसा की एक देवा कडेन कनेक्ट करप म्हणजे श्रद्धा भाव आमचे जोडप अशा तरेच्या हातूंतल्यान आणि तातूंतल्यान फुडले एकंदर जिवनाक वर्सभराची एक ताकद मेळपाचें म्हणजे आमी सातत्यान जो आसा तो श्रद्धा भाव जो आसा आमी घेवन येता. आणि तसताना म्हणजे एक आमची संस्कृती परंपरा ह्यो सगळ्यो जतन करपाच्या दृश्टिकोनांतल्यान आणि आमचे मदीं आशिल्लो एक सद्भाव जो आसा न्ही तो जागोवपाचे दृश्टिकोनान प्रयत्न करता. आज गोंयाक आमी विकासाच्यो अनेक गजाली करता आणि विकासाच्यो सगळ्यो गजाली करता आसतना आमी दर दिसाक किंवा वेगवेगळ्या दिसाक सुद्दां जसं न्ही की गोंयाक किंवा देशभरांत जे आसा न्ही अश्यो कांय अनैतीक घटना जे घडटा ती वाचता आणि आमच्या मनात जे चर्र जाता की असो कित्याक वागलो अशें त्या मनशान कित्याक केलें म्हणजे ताजे फाटलें कारण अशें ताज्या मनाक सद्भाव ना म्हणून जो आसा न्ही दुसऱ्या पशे आशिल्ली आस्था ना म्हणून जे आसा न्ही एखाद्या वेळाचेर आपल्या बायले संदर्भात किंवा आपल्या घरा संदर्भात किंवा शेजाऱ्या संदर्भात भाव नाशिल्ले कारणान जे आसा न्ही अशें दुष्कृत्य जे आसा न्ही वायट जो आसा न्ही ज्यो गजाली घडटा. आणि तातूंतल्यानच म्हाका दिसता की आज ह्या सगळ्या ज्या आमच्या सगळ्या वेव्हारांतल्यान आसा न्ही समाजामध्ये सद्भाव निर्माण करपाच्या दृष्टिकोनांतल्यान प्रयत्न करता आणि ती आमच्या विकासाच्या एक पूरक गजाल आसा. विकासाक पूरक म्हणजे अनेक गजाली घडटल्यो जातल्यो रस्ते उदक बाकी सगळें मेळटलें पण तो वापरणारो मनीस जर सारको नासत जर जायत जाल्यार त्या विकासाक अर्थ कितें आसा तर विकासाक अर्थ ना. आणि त्यामुळे म्हाका दिसता की अशा तरेच्या गोष्टींतल्यान एक प्रकारचो सद्भाव निर्माण जाता. म्हाका दिसता सादारणशे आमी 11, 12 दीस 13 दीस आमचे काणकोणांतल्यान फाल्यां 9 तारखेच्यान भायर सरतले. कांय जर म्हाका दिसता मुळगांवांतल्यान सादारणशे म्हाका दिसता की ते 11, 12 तारखेच्यान भायर सरतले. पण सादारणशे 12 दीस अखंडपणे ते प्रवास करतले नॉन स्टॉप जे प्रवास करता. आणि तातूंत 2 गजाली लक्षांत येता की त्या 11, 12 दिसांत तूं चलत रावता मग शारिरीक दृष्टिकोनांतल्यान तो तंदुरुस्त जाताच आणि सद्भाव असले कारणान असल्यान तो मानसीक दृष्टिकोनांतल्यान तो तयार आसता. म्हणजे ते 12 दीस 13 दीस जावन जो आसा तो ताजे मनाक जो भाव जो निर्माण जाता तो भाव जो आसा न्ही फुडल्या वर्सभरा खातीर जो आसा की ताका पुरो जाता. म्हाका दिसता जो मनीस वता म्हाका आतां आमचो सुरजबाब सांगतलो की पयलीं आमी सादारणशे 40-45 आशिल्ले आज 120 जे काणकोणांतल्यान लोक वतले म्हणजे ताची संख्या ही वाडत चल्ली आसा. आणि म्हाका निश्चित खबर आसा की ह्या सगळ्या हातूंतल्यान की ती संख्या फुडल्या काळात ती वाडत वतली आणि त्या दृश्टिकोनांतल्यान
की आमच्या विधानसभेक फाटल्या वर्साक जे आसा न्ही अनेक आमदारांनी हो प्रस्ताव तेन्ना दवरलो की जे वारकरी आसा तांच्यो समस्या प्रश्न आसा आणि त्या प्रश्ना संदर्भात जसं वारकरी आमकां येवन मेळ्ळे आनी ताणें खूब सांगलें अशें ना, पण वारकऱ्यांच्यो ज्या ज्या गांवांक जे वता ज्या ज्या भागांतले वता जो आमदार आसा की तांणी ज्यो कथा की तांची जी समस्या आसा त्यो विधानसभेक मांडना तर तात्काळ आमच्या माननीय मुख्यमंत्री आसा न्ही ह्या संदर्भात जे आसा न्ही योजना करपाक जाय अशें डिक्लेअर केलें आणि ती आज जी योजना प्रत्यक्षात येता आणि त्यामुळे म्हाका दिसता निश्चितपणे आसा हो जो आर्थीक म्हणजे हाजे मदीं सुद्दां आमी 2-3 वेळाचे जे मंडळाचे ग्रुप आशिल्ले मुखेली आशिल्ले तांचे कडेन चर्चा केली आणि शेवटाक आमी 2-4 दिसां पयलीं सुद्दां अजून कांय उरुना न्ही तांणी लास्ट आमकां एक सांगलें की एक मेडिकल किट जे आसा आमकां दिवपाक जाय अशें तांणी सांगलें आणि ते तात्काळ 2 दिसां भितर ते मेडिकल किट सुद्दां जे आसा न्ही आमी तांकां दिवपाची वेवस्था केल्ली आसा आणि त्यामुळे ज्यो विशय तुम्ही दवरले ते सगळे विषय आम्ही करपाचो प्रयत्न केलो. अर्थात ते ह्या सगळ्या गोष्टी खातीर म्हणजे माननीय मुख्यमंत्री आसा तांणी सकारात्मक दृष्टिकोनांतल्यान म्हणजे हे सगळे विकास करतना सुद्दां की मनशाचो भाव म्हणजे सद्भाव जो आसा न्ही तो समाजामध्ये गोंयामध्ये तो रुजपाक जाय वाडोवपाक जाय आणि त्या दृष्टिकोनांतल्यान एक सूक्ष्म विचिंतन केल्ल्यामुळेच ह्यो गजाली घडली आसा. त्यामुळे म्हाका दिसता की आज आमी इतले मोठ्या प्रमाणात येऊन एक सुरवातीपासूनच आम्ही एक माहोल जो आसा निर्माण करपाचो प्रयत्न हे सगळें जालो की आजच आम्ही वता काय कितें आजच अशें एकाचो भाव आमकां निर्माण जावपाचो प्रयत्न केलो. त्यामुळे ह्या सगळ्या गजालींतल्यान हांव इतलेंच मागतां की कोण 11 दीस 12 दीस 13 दीस वतले त्यामुळे ह्या सगळ्या गजालींतल्यान अडचणी आसतल्यो की सहज अशें ना ते आणि त्यामुळे म्हाका दिसता ह्या सगळ्या अडचणींचेर मात करून तुम्ही एक सद्भाव निर्माण जावचो आणि तो गोंयाक पूरक ठरचो गोंयच्या विकासा खातीर गोंयच्या एकंदर विकासा खातीर तुम्ही ताजो भाव जो निर्माण करपाचे प्रयत्न तुम्ही करतलेच. आणि त्यामुळे हांव देवा कडेन मागया की तुमकांय सगळे ते 11 दीस 12 दीस अखंडपणे चलपाची ताकद दिवं दी आणि त्याच बरोबर जे आसा न्ही गोंयच्या एकंदर विकासा खातीर जे आसा न्ही हे सगळ्यो गजाली की बऱ्यो गजाली जावच्यो त्यो म्हणजे तुम्ही पंढरपुरा वचून विठ्ठल रखुमाकडे मागच्यो अशें विनंती करता. आणि अर्थात आम्ही येतलेच मध्यंतरी जमले मध्ये आम्ही येतलेच. त्यामुळे आम्ही मागया आम्ही सगळे जाण जे आसा न्ही गोंयच्या उदरगती खातीर गोंयच्या विकासा खातीर जे आसा न्ही ते बऱ्या तरेन मागुया आणि गोंयचो विकास करपाचे दृश्टीने प्रयत्न करूया. तातूंत अर्थात एक गजाल जी सांगली आसा की वारकरी भवना संदर्भात आसा तो माननीय मुख्यमंत्री ह्या विशयाचेर खुलास करतलेच आणि त्यामुळे वारकरी भवन जावचें ही तुमच्या सगळ्यांची इच्छा आसा आणि ती इच्छा सुद्दां पूर्ती करपा खातीर की हांगा सगळ्यांनीच मागुया ह्या वेळाचेर परत एकदा सगळ्यांक शुभेच्छा दिवन त्या माझी 2 शब्द देवयता.